शब्द हे चावीसारखे असतात. जर त्यांची योग्य निवड केली तर ते कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात. असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाही, अशी कोणतीच समस्या नाही की तिचं उत्तर नाही. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. विचारात सुद्धा ताकद असते, मन वळवण्याची. शारीरिक ताकद वापरून मान मुरडता येते, पण मन वळवता येत नाही. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य हे असेच असते. सुखदुःखांचे हेलकावे घेतच चालावे लागते. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची. लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही. जीवनात कठीण प्रसंगी जेव्हा मार्गच सापडत नसतात तेव्हा नवीन मार्ग शोधणं अत्यंत गरजेचं असतं. छोट्या छोट्या प्रसंगांना भरभरून जगलं की आनंदाची मोठी साखळी तयार होते. हाताला न लागणाऱ्या स्वप्नांच्याही पाठीशी थोडं धावून बघावं. आयुष्य अजून सुंदर वाटतं. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजेच जीवनाचा प्रवास सफल होणं. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्याच साठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. कितीही दुःख येवो तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक राहा. कधी कधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात. त्या तशा येणं स्वाभाविक आहे. त्या व्यक्त करून मोकळे व्हा. मनात कुढत राहू नका. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही.